सुनेच्या मनातलं तुम्हा आम्हाला काय कळतं? जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. सासून खोड्या काढायला हव्या, सुनेन खोड्या मोडायला हव्या. दोघींच्या मनातलं गमतीचं नातं तुम्हा आम्हाला काय कळतं? जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. आता त्या जोगदंडची गचांडी धरल्याशिवाय मला चैन पडणार नाही. त्याची गचंडी धरून तू काय करणार आहेस? हा काय प्रश्न झाला? अरे तू खरंच आत्ता त्याची गचांडी धरून काय करणार आहेस? देवाचे आभार मान की तुझ्या आईचा फोन तुझ्या हाती लागला आणि आपल्याला हे सगळं कळलं. पण हा काही पुरावा असू शकत नाही. हे बघा, तुमच्या इतका शांतपणे विचार मी नाही करू शकत. प्लीज प्लीज मग शांतपणे विचार करण्याचा प्रयत्न कर. अरे आत्ता ही माहिती आपल्याला मिळाली आहे म्हणजे आपण अजून सावध वागायला हवं. देवा, विमल एकदा देवधरकडे सुखरूप पोहोचली ना ती सुटली. नाही, वहिनी देवधरकडे पोचली ह्याच्यावर आपल्याला समाधान मानून उपयोग नाही. आपल्याला त्या दोघांना गावात घेऊन यायला हवं, आई समोर उभं करायला हवं. अरे पण त्याआधी त्या जोगदंडला दमात घेणं गरजेचं आहे. त्याला जर का समजलं ना की त्याचं कारस्थान आपल्याला कळलंय तर तो हे आपोआप. कारस्थान जोगदंडचं नाहीये. मग कोणाचं आहे? अजय, मी खरंच काही केलेलं नाहीये आणि माझ्यावरचा कुठलाही गुन्हा सिद्धही झालेला नाही. उलट मध्ये तुम्हीच सूरज बाळाला गायब केलं आणि माझ्यावरती आळ घेतला. हा तू कांगावा करतेस असं नाही तुला वाटत? मी कांगावा करते? मग याला आणखी काय म्हणायचं? घरी जाऊन बघ, बाबा सुद्धा तुझं तोंड पाहायला तयार नाहीयेत. हे बघ, मी जर थोडंफार काही केलं असेल ना. थोडंफार? हे सगळं केलेस त्याला तू थोडंफार म्हणतेस? स्वतःच्या पुतण्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केलास, त्याच्या बायकोला जिवंतपणे मारायचा. आता कानावर हात ठेवून तुला मोकळं होता येणार नाही. मी कानावर हात ठेवते कारण मला पुन्हा पुन्हा तेच तेच ऐकायचं नाहीये. अजय, मी जे काही केलं ना ते तुमच्यासाठीच केलं. पुढच्या 4 पिढ्या सुखात आरामात जगाव्यात म्हणून केलं. वाल्या कोळ्याची गोष्ट रोज वाचत जा. हे मी मुलगा असूनही तुला सांगावं लागतंय. अगं, मनातली हाव संपवल्याशिवाय थांबत नाही आई. हे सगळं तू आमच्यासाठी करतेस, आमचा कळवळ आहे म्हणून करतेस असं म्हणून तू स्वतःची खोटी समजून नको घालून घेऊस. आणि आम्हीच काय, पण बाबा सुद्धा तुझा तिरस्कारच करतायत. तू मला समजवण्याचा प्रयत्न केलास, पण बाबांना कसं समजवणार आहेस? अजय, थांब. हेही माझा तिरस्कार करतायत. मग त्यांचं मन वळवायची जबाबदारी आता तुला घ्यायला हवी. तुला वाटतं मी असं करेन? तू त्यांना समजाव, त्यांचं मन वळव. मी किती चांगली आहे, निरपराध आहे. तुमच्या सगळ्यांचा कसा गैरसमज झालाय हे पटवून दे त्यांना. हवं तर जोगदंडचा बळी दे. हसू नकोस. मी सांगते तसं कर. तू मला धमकावतेस? अरे, मी तुला समजावते. त्याला समजावणं म्हणतात? मला हीच रीत माहिती आहे. आता स्पष्ट कारस्थान काय ते सांगून टाक. फक्त मला त्यात सामील करू नकोस. छे छे, ते तुलाच करायचंय. अरे, साधा विचार कर अजय. माझा फोन तुझ्याकडे आणि
तुझा फोन माझ्याकडे. तू जोगदंडचं बोलणं ऐकलंस आणि मी कुणाचं बोलणं ऐकलं असेल? काय म्हणालीस? म्हणले काहीच नाही अजून. काय करायचं ते मी आधी सांगते आणि का करायचं ते नंतर सांगते. आता निमूटपणाने माझ्याबरोबर घरी यायचं आणि बाबांना पटवून द्यायचं, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे. आता का ते सांगते. तुमची विमल आळंदीहून आकुर्डीला जाणार होती एवढंच तुला माहिती आहे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे. आई तू माझ्याशी सौदा करतेस. माझ्या नवऱ्याच्या मनात माझी जागा कायम ठेवायला मी काहीही करेन, मरणही पत्करीन. मग हा सौदा काय आहे? आई बहिणी कुठे आहे? ते मी तुला माझं काम झाल्यावर सांगेन. आई बहिणी कशी आहे? तेही मी तुला माझं काम झाल्यावर सांगेन. मी बिजूला सांगेन. अरे कमालच करतोस तू अजय. विजयला तुला सांगावंच लागेल ना, कारण कसं आहे, तुम्ही दोघं मिळून जेव्हा बाबांना सांगाल तेव्हाच त्यांचा विश्वास बसेल, नाही का? खूप ओळेत रे बाबा तुझे. माझ्यावर त्यांचं प्रेम असलं ना तरी विश्वास तुमच्यावर आहे. तेव्हा तुमची वहिनी जर सही सलामत घरी यावी असं वाटत असेल तर निमूटपणाने माझ्याबरोबर घरी यायचं. बघ, निर्णय तुझ्या हातात आहे. मी गाडीत जाऊन बसते, 2 मिनिटं तुझी वाट बघते. नाही आलास तर मग जाते घरी निघून. पण मग तुझी वहिनी जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. जोगदंड कसं येणं केलं? तुमची हालहवाल विचारायला आलेलो नाहीये मी इथे. मग येण्यामागचं कारण सांगा. का तुम्हाला माहिती नाहीये कारण? आता तुम्ही वाकडी वाट करून या पावन वस्तूत आलात, त्यामागचं कारण मला कसं समजणार? अंतर्ज्ञानाने सगळं कळतं म्हणे तुम्हाला. असा दावा केल्याचं मला कधी स्मरत नाही, पण तुम्ही मात्र मला सगळं समजतं अशी आकाठी मारत असता. उगाच हाकाटी मारत नाही मी. पोलीस ऑफिसर आहे. सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी इथं बंद असतात. हा, मग येण्यामागचं कारण सांगा. देवधरला न्यायला आलोय मी. घेऊन जा.
इतकं शांतपणे कसं काय बोलू शकता तुम्ही? शांतपणेच बोलतोय. घेऊन जाऊ शकत असाल तर घेऊन जा. घेऊन जाऊ शकत असाल म्हणजे काय? देवधरला मी घेऊन जाऊ शकत नाही? कोण कोण अडवणार आहे मला? तुम्ही का देवधर? गयावया करण्याशिवाय त्याला गत्यंतर नाही आहे. हा, तुमची माहिती बरोबर आहे. मग सांगा ना, कोण अडवणार आहे मला? तुमचा देवावर विश्वास नसेलच, पण नशिबावर तर आहे ना. तुमचं नशीब तुम्हाला अडवणार. नशीब? अरे देवा, माझं नशीब मी माझ्या या अशा मुठीत बंद करून ठेवतो. तुमचं नशीब तुमच्या मुठीत बंद आहे, ऑफकोर्स. पण ती मूठ बंद राहिली तर? म्हणजे काय? नाही, तुमचं नशीब तुमच्या मुठीत बंद आहे म्हणता, पण नशिबाने ती मूठ बंदच राहिली तर? आज काय विनोद करायचा मूड आहे का? चमत्कार करायचा मूड आहे. अरे बापरे, चमत्कार. दाखवा बघू तुमचे जादूचे प्रयोग. आधी तुमचं नशीब मुठीत बंद करा. हॅलो, चमत्कार मला बघायचा आहे. तुम्ही काय हात बघताय? दाखवताय ना चमत्कार? दाखवतो ना, दाखवतो. आधी बसा, जलपान करा. जलपान करूयात ना, करूयात. देवधर, अरे पाहुण्यांसाठी पाणी घेऊन ये. माठातलं थंडगार पाणी घेऊन ये. पाहुण्यांची तहान शमायला हवी. देवधर समोर येऊ देत फक्त. या समोर बसलेल्या थेरड्याला माहिती नाही, सरडा जशी जीप पसरून सावज डायरेक्ट गिळून टाकतो ना, तसा त्या देवधरला गिळून टाकीन. तो जिवंत राहिला तर माटेगावकर बाईचं काही बिघडणार नाही. माझ्या गळ्याला फास लागेल. अक्कल चालवून विमलच्या मागे न जाता डायरेक्ट या थेरड्याकडे आलो तेच बरं झालं. आता ही वळलेली मूठ अशी त्याच्या कपाळावर हाणतो ना, त्याच्या मेंदूच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडायला पाहिजेत. जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं.
देवधर, यांना ओळखलंस तू? माझा हात सोडू नका, सोडू नका. मला पोहता येत नाही. मला मी बुडीन मला काटा. जगदाळे साहेब, सोडून जाऊ नका मला. देवधर, ओळखलंस यांना? नाटक करतोय न ओळखण्याचं. हा मला कधीच विसरू शकत नाही. मला नवल वाटतंय, हा मला आज घाबरत कसा नाहीये. घाबरशील? थोड्या वेळाने बरोबर घाबरशील. त्याचा काय समाचार घ्यायचा तो सावकाश घ्या. आधी जलपान करा. या वास्तूत आलेला कोणीही तहानलेला राहू नये अशी माझी इच्छा आहे. हे काय झालंय? असं काय होतंय? माझी मूठ का नाही उघडत आहे? तुम्ही तुमचं नशीब मुठीत बंद केलं, मी तुमची मूठ बंद केली. याचे परिणाम चांगले होणार नाहीत. तेच म्हणतोय मी, याचे परिणाम चांगले होणार नाहीत. तुमचा दुसरा हातही तुम्हाला सहकार्य करणार नाही. तुमचा विचार तरी काय? देवधर, यांना तू ओळखलं नाहीस. रास्त आहे, पण यांना बघून तुला काय करावं असं वाटतं? लाथाबुक्क्यांनी मारावं असं वाटतं. दगडांनी ठेचावं असं वाटतं. हत्तीच्या पायाखाली द्यावं असं वाटतं. तुझ्या मनात जे आहे ते पूर्ण करण्याची मुभा ही वास्तू तुला देते. कर सुरू. आई, आता पुरे झाली तुझी नौटंकी. माझ्या वहिनीला आता सुखरूप घरी आण. अरे आण म्हणजे काय? आणणारच आहे. एकदा हुकमाचा इतका माझ्या ताब्यात आला ना की दुर्री तिरीला कोण विचारतंय? अच्छा, म्हणजे बाबा तुझ्यासाठी हुकुमाचा आहे का? आणि आम्ही दोघे काय हुकुमाचे गुलाम? अजय नाही रे. अरे तुम्ही दोघं आणि हे या व्यतिरिक्त मला जग उरते कुठे? खरंच?